पावसाळा सुरू झाला आहे, बाजारात मका पण खूप प्रमाणात आलेला आहे. तर आपल्याला मक्याचे दाणे घ्यायचे आहेत. तर मक्याचे दाणे घेऊन आपण हे सॉल्टी पेपर कॉर्न कसे बनवायचे, क्रंचीनेस त्याला कसा आणायचं, हे काही टिप्स सांगितले आहेत. त्या टिप्सप्रमाणे तुम्ही बनवा. तुमचेही कॉर्न असेच तयार होतील. आता हे सॉल्टी पेपर कॉर्न बनवण्यासाठी आपल्याला मका लागणार आहे. मकाचे दाणे मी काढून घेतलेले आहेत. बघा, याप्रमाणे 1 बाउल दाणे घेतलेत आणि ते दाणे मी स्वच्छ करून आता मी उकळत ठेवणार आहे. तर गरम पाणी मी 2 बाउल उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ केलेले दाणे त्याच्यात टाकून घेणार आहे. आता हे मक्याचे दाणे मी त्याच्यात उकळत्या पाण्यात टाकायचे आहेत. थंड पाण्यात टाकू नका. उकळत्या पाण्यात आपण टाकून घेतल्यानंतर 3-4 मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे असे फुगल्यासारखे दाणे होतील. त्याप्रमाणे दाणे तयार झाले पाहिजे. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दाणे तयार झाले पाहिजे. आता आपण ते थंड करून घेऊया. दाणे गाळून घेऊया आणि थंड करून घेऊया. आता थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर टाकलं आहे. 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकली आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि आता त्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आणि 1 चमचा आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने शक्यतो मिक्स करू नका, हाताला जास्त करून पीठ चिकटून राहतं, म्हणून मी चमच्याने अलगदपणे मिक्स करून घेत आहे आणि असं याप्रमाणे टॉस करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला टॉस करून घ्यायची गरज आहे. आता आपण त्यामध्ये परत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे. मैदा आता घालायचा नाही आहे आपल्याला, कॉर्नफ्लॉवरच घालायचं आहे. एकदाच आपण 1 चमचा मैदा घातलेला आहे आणि थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी मी 1 चमचा पाणी शिंपडून घेतलं आहे. जास्त पाणी घालू नका, 1 चमचाच पाणी घाला. व्यवस्थित टॉस करून घ्या आणि त्यामध्येच आपल्याला आता बाइंडिंग व्यवस्थित झालेलं नाही आहे, म्हणून आपण परत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. बघा, याप्रमाणे पाणी शिंपडल्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी परत घातलं आहे आणि व्यवस्थित टॉस करून घ्या किंवा अलगद हाताने हलवून घ्या. आता व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे. ह्याप्रमाणे चेक करा. जर कोटिंग झालं नसेल तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर तुम्ही घालू शकता. आता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला पीठ गाळून घ्यायचं. उरलेलं पीठ आपण गाळून घेतलं चाळणीने आणि दाणे आपण कढईत सोडलेले आहेत. तेल कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि आपण आधी उकळून घेतले होते दाणे, त्यामुळे आपले दाणे आता ह्या तेलामध्ये फुटणार नाहीत. मक्याचे दाणे शक्यतो फुटतात तेलामध्ये, म्हणून आपण बॉईल करून घेतले आहेत आणि दाणेही आपले दुप्पट होतात बॉईल केल्यामुळे, म्हणून आधी आपण बॉईल करून घेतलं होतं. आणि आता तेलामध्ये आपण 3-4 मिनटं फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचं. झाकण असं वरती आपण लावून घ्यायचं नाही, पूर्ण झाकून घ्यायचं नाही, फक्त असं आपल्या अंगावर उडू नये म्हणून आपण थोडंसं असं झाकून घेत आहोत. बघा, याप्रमाणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कढईवर असं झाकण ठेवून द्या. आता 3-4 मिनटानंतर थोडंसं क्रंचीनेस आल्यानंतर आपण हे मक्याचे दाणे काढून घेणार आहोत. आता हे थंड झाल्यानंतर आपण फोडणी घालून घेणार आहोत. तर मक्याचे दाणे थंड झाल्यानंतरच आपण फोडणी घालून घ्यायचं आहे. तर ते थंड होईपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घेतला, आलं लसूण बारीक चिरून घेतलं आहे आणि गाजराचे तुकडे आणि मिरचीचे तुकडे मी बारीक करून घेतले आणि ते 1 मोठा चमचा तेलामध्ये मी फोडणी घालून घेतलं आहे. आता व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे. 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता थंड झालेले मक्याचे दाणे आपण त्यात घालून घेतले आहे आणि अर्धा 1 मिनिट आपण त्यात परतून घेणार आहोत. जास्त परतून घ्यायचं नाही आहे, अर्धा 1 मिनटच परतून घ्या. आणि त्यामध्ये विनेगर 1 चमचा घातलं आहे. परत आपण काळी मिरी पावडर 1 चमचा घातला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया. आणि चव येण्यासाठी आपण 1 छोटा चमचा साखर टाकली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि आता आपले कॉर्न तयार झाले आहे. हे सॉल्टी पेपर कॉर्न आपले कसे झाले ते नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि करून बघा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या पावसाळ्यात तुम्ही हे चटपटीत कॉर्न नक्कीच बनवा. नमस्कार.